एक दिवस वडिलांचा फोन येतो मुलीला आणि ते बोलतो, बाय 4 दिवसांसाठी ये की ग इकडं. ती बोलती, बाबा आले असते पण ठीक आहे, मी ह्यांना एकदा विचारते. वडील बोलतात ठीक आहे. थोड्या वेळाने पुन्हा मुलीचा फोन येतो आणि बोलते, बाबा मी येते, पण हो मी फक्त 3 दिवसांसाठी येणार आहे, 4था दिवस मात्र लागून नाही देणार. बाबा म्हणतात, अगं ये तर. बाप खूप खुश होतो, पण तो गरीब असतो. तो इकडून तिकडून पैसे गोळा करतो. आई बोलते, अहो कशासाठी? मुलगी आपली समजूतदार आहे, घेईल समजून, कशाला कर्ज करता? तो म्हणतो, गप तू, वेळ पडली तर मी माझ्या मुलीसाठी किडन्याही विकेल माझ्या, पण माझ्या मुलीचे सगळे हौस मौस पूर्ण करणार. ती तिच्या घरी येते आणि तो सगळं आनंदाने तिचं करतो. शेवटी 3रा दिवस येतो. मुलगी म्हणते, चला बाबा आता फायनली मी माझ्या घरी निघते, मला वेळ झाली आता माझ्या घरी जायची. मुलीचं हे बोलणं ऐकून बापाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ते म्हणतात, माझ्या घरी विसरूनच गेलो की बाया आता तुलाही तुझं घर आहे. मी हेच घर समजत होतो तुझं. बापाचं हे बोलणं ऐकून मुलगीही रडू लागते. वेगळीच असते ना माया बापाची आणि मुलीची. खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी बांधीन मी थक